जुन्नर तालुक्याचं नेतृत्व केलं ते आदरणीय आशाताई बुचके, या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे साबळे साहेब, संतोष नाना खैरे, गणेशराव कोवडे, डॉक्टर ताराचंद कराळे, डॉक्टर पंजाबराव कथे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळाचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, आश्रमेध युवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सर्व डॉक्टर्स, सर्व हॉस्पिटलचे पदाधिकारी, इथं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, खरं तर ताई मला असं वाटलंच नव्हतं की इतका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. मी आलो त्यावेळेला त्या मागच्या कोपऱ्याला उतरलो आणि तिथून चालत 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 व्यासपीठावर आलो. एकही ठिकाणी सुरुवातीपासून तर स्टेजवर येईपर्यंत एकही ठिकाण असं नव्हतं जिथं माणसं नाही, म्हणजे इतक्या आत बाजूला. खरं तर मला असं वाटतं की वडदच्या खंडेरायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने एका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्व सहकार्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आज आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त कशाची आवश्यकता असेल तर सगळ्यात जास्त आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मग आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या शासनाच्या योजना आहेत, ज्या परिसरामध्ये ज्या डॉक्टर लोक काम करतायत, ज्या परिसरामध्ये आपण खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जनजागृती करू शकतो, अशा पद्धतीचा एका भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. त्याचा आनंद आणि समाधान नुसतं आम्हाला नाही तर खऱ्या अर्थाने इथे उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला त्याचं समाधान मिळणार आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज आपण इतक्या आतमध्ये असून सुद्धा वडद सारख्या गावामध्ये ज्याची 3-4 हजार लोकसंख्या आहे, ह्या गावामध्ये सुद्धा इतक्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करू शकतात. आणि या सगळ्या परिसरातल्या आमच्या शासनाच्या स्टाफने, मग तो आमचा ससूनचा भाग असू द्या, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग असू द्या, आमच्या आशा वर्कर असू द्या, या ठिकाणी राहूंचं हॉस्पिटल असू द्या किंवा इतर 25 हॉस्पिटल असू द्या आणि आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगलं हे महाआरोग्य शिबिर यशस्वी व्हावं म्हणून या ठिकाणी सहकार्य केलं. मी त्यांचं सुद्धा अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर खूप योजना अशा आहेत की त्या जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आम्ही आलो, विशेषतः अपंग विभाग आहे, सगळ्यांना त्या ठिकाणी व्हीलचेअर दिले. नंतर एक मॅडम आल्या, त्यांनी सांगितलं की मी ऐकायचं मशीन देणार आहे, त्याला ऐकायला येत नाही. त्यांनी ऐकण्यासाठी मशीन दिलं आणि ज्याला दिलं त्याला मी विचारलं की तुला ऐकायला येतं का, तर त्यांनी सांगितलं मला आता स्पष्ट ऐकायला येते. त्याचा दुर्दैवाने त्याचा मुलगा सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी त्या संकटाला सामोरं जातोय. माणसं उभी केली पाहिजे, माणसांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. या भूमिकेतनं जे तुम्ही शिबिर घेतलंय ताई, तुम्हाला कधी आयुष्यात काही कमी पडणार नाही, काळजी करू नका. इतक्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. मी डॉक्टर कथेंची सुद्धा चर्चा केली. म्हणजे डॉक्टर साहेब, सोनोग्राफी असू द्या, स्कॅन करायचा असू द्या, या सगळ्या ज्या टेस्टिंग करायच्या, जे काय माणसाला काय झालंय हे समजण्यासाठी ज्या ज्या तपासण्या करायच्या, त्या तपासण्या सुद्धा डॉक्टरांनी या ठिकाणी मोफत या ठिकाणी व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे. त्याचा आनंद आणि समाधान निश्चितपणाने आहे. आता साबळे साहेब तुम्ही इथं बसलाय, आम्हाला तुम्हाला विनंती एक करायची की सगळ्यात मोठी जर आम्हाला या ठिकाणी फोन कुठले येत असतील तर आमचं हे प्रकरण मुख्यमंत्री सहाय्यता निधीत बसवा, आमचं हे प्रकरण पंतप्रधान सहाय्यता निधीत बसवा. आणि साहेब, अशा पद्धतीची रचना करून जर आपण त्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलं आणि खरंच लोकांना मदत करते, मुख्यमंत्री साहेबांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर यासाठी निधीची उपलब्ध आहे, त्याची काळजी करायची कारण नाही. परंतु आपण अतिशय कार्यक्षम असं आपण अधिकारी आहात, आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की या पुणे जिल्ह्यातला एकही रुग्ण मुख्यमंत्री सहाय्यता निधीपासून वंचित राहू नये, यासाठी आम्हाला जे सहकार्य करायचं आहे
ते सगळं सहकार्य आम्ही तुम्हाला करू ही एक आग्रहाची विनंती आज या ठिकाणी करतो. खरं तर आल्यानंतर मला असं वाटलं आत किती जायचंय, अजून आत किती जायचंय ना, परंतु आल्यानंतर जे समाधान मिळालं, जे मला वाटतं की आपल्या भारतीय जनता पक्षाचं जे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याची जी भूमिका आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करायचं काम आशाताई आपल्या नेतृत्वाखाली या तालुक्यात होतंय, याचा इतका आनंद आम्हाला दुसरा कुठलाच नाही. म्हणून मला नेहमी वाटतं की आज भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनता विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आम्ही सगळे काम करतोय. सरपंच काळजी करू नका, तुम्हाला पण जबाबदारी येणाऱ्या काळात आम्ही देऊ, परंतु काम आपल्याला सगळ्यांसाठी करायचंय. सगळे मिळून आपण सगळे या ठिकाणी काम करतोय. मधल्या काळामध्ये एक योजना ताई मुख्यमंत्र्यांनी आणली, माझी लाडकी बहीण योजना, आणि मला सांगायला आनंद होतो की आज रक्षाबंधनाच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या वेळेला आपल्या पुणे जिल्हा उत्तर विभागातलं आज आम्ही 15,000 आता डॉक्टर कराळे इथं आल्यात, 15,000 राख्या आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवल्या. आणि एक आपलं कुठंतरी त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी आभार व्यक्त करावेत, कृतज्ञता व्यक्त करावी, या भूमिकेतनं संपूर्ण जिल्ह्यातनं आम्ही 15,000 राख्या आज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करून आलो. या भूमिकेतनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. ताई रिझर्वेशन काही निघू द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांचा जसा वाढदिवस आपण साजरा करतो, महायुतीत आपले दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांचा सुद्धा त्याच दिवशी वाढदिवस असतो. आणि खऱ्या अर्थाने हे दोन प्रमुख नेते ज्यांना या महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जायचे, या दोन्ही प्रमुख नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो आणि आपण इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये ते साजरे करताय, याचा इतका आनंद आणि समाधान आम्हाला दुसरं कुठलंच नाही. गणेश, आता मला सांगायचे की तुम्ही सगळ्यांनी मिळून या वेळेला काय रिझर्वेशन होईल मला माहिती नाही, पण या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून सन्माननीय ताईंनी काय काम केले माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे. प्रत्येकासाठी संघर्ष करायचा, प्रत्येकाला न्याय देण्यासाठी संघर्ष करायचा, प्रत्येकाला कसं काम करून घेता येईल त्यासाठी प्रसंग आला तर आम्ही पदाधिकारी होतो, आमच्याबरोबर सुद्धा संघर्ष त्यांनी केला. आपल्या सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ताईला जिल्हा परिषदेला पाठवावं लागेल, ही सुद्धा भूमिका तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल. आपले प्रश्न कोण समजून घेते, ते प्रश्न प्रामाणिकपणाने सोडवण्याचा कोण प्रयत्न करतोय, असा जर प्रश्न आपण विचारला तर त्यावेळेला आपल्या समोर एकमेव नाव येतं, ते म्हणजे आशाताई बुचके, आणि त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करण्याचं काम केलेलं आहे. आमची सगळी भारतीय जनता पक्षाची सगळी अधिकाऱ्यांची सगळी टीम आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की सर्वसामान्य जनतेच्या, आज मी पाहिलं इथं काय काय केलं इथं तुम्ही, तुमच्याकडे इथं हाडाचे डॉक्टर उपलब्ध आहेत, तुमच्याकडे कॅन्सरचे डॉक्टर उपलब्ध आहेत, तुमच्याकडे प्रत्येक आजारावरचे डॉक्टर तुम्ही इथं आणले, आणि या जुन्नर तालुक्याला या ठिकाणी आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण करता. मुलांचं सुद्धा आरोग्य तपासणी काही ठिकाणी केली, महिला असू द्या पुरुष असू द्या, 70 वर्षाच्या वरच्या वयातल्या सगळ्यांना सुद्धा एक वेगळी योजना या ठिकाणी राबवत आहे. अशा पद्धतीने सर्वसमावेशक जर पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं महाआरोग्य शिबिर कुठं झालं असेल तर अभिमानाने सांगतो आज तुमच्या नेतृत्वाखाली वरच या ठिकाणी ते खंडेरायाच्या आशीर्वादाने हे संपन्न होत आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने मी आल्या पाहिलं, इतकी लोक आल्यात, काय बाबा दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असणार, त्यांची काय व्यवस्था जेवणाची आहे का, तर येतानीच सगळीकडे पंक्ती बसलेल्या मी पाहिल्या. म्हणजे कुठलीच गोष्ट इतक्या बारकाईने नियोजन केलंय. ताई तुम्हाला बरोबर, तुमच्या बरोबर तुमच्या सगळ्या टीमचे सुद्धा अतिशय मनापासून आभार मानले पाहिजेत, कारण एक माणूस हे आयोजन करू शकत नाही. सगळ्यांच्या सहकार्याने हे आज इतकं मोठं महाआरोग्य शिबिर आपण संपन्न करताय. मी मनापासून आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. आज मागच्या वेळेला आलो होतो जुन्नरला, गणपतीरायाचा आशीर्वाद घेतलाय ओझरला, आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने मला खात्री आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाने पवित्र झालेलं हे स्थान आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो, उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना अतिशय उज्ज्वल भविष्य या ठिकाणी दिल्याशिवाय गणपतीराया, खंडेराया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला निश्चितपणाने आशीर्वाद मिळेल. इतक्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळेल याची खात्री देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमचं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतकं मोठं महाआरोग्य शिबिर ठेवलं त्याबद्दल आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट फक्त काही डॉक्टर जेवायला गेले, एक 10 मिनिटापर्यंत येतील. थोडे शांत करा. दादा, आमची एकच विनंती आहे, जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे आणि अनेक योजना दादा अनेक योजना आपण राबवतो. मोठमोठ्या चांगल्या योजना आहेत, पण त्याच्यामध्ये एक योजनेचा भर टाकली पाहिजे. कारण हा तालुका शेतकरी आणि सर्व शेतकरी बांधवांचा आहे आणि ज्यावेळेस सर्पदंश होतो त्यावेळेस सगळ्यात जास्त खर्च त्याला होतो. सर्पदंशाची योजना याला सुद्धा त्या योजनेत घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रायव्हेट, कारण सर्पदंश शहरात होत नाही, शेतकरी कुठेतरी शेतात जातो, काम करत असतो. म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे, आपण हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून ह्या योजनेत घेतली पाहिजे आणि त्याला परत त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे अशी विनंती हा माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने. खरं तर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातनं खूप चांगली योजना इथं आल्यानंतर बघा नानांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितली. मी नाना तुम्हाला निश्चितपणाने खात्री देतो, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊंच्या या ठिकाणी समोर आम्ही निश्चितपणाने सांगू की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेची आवश्यकता आहे आणि ती योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये त्याचा समावेश करावा ही आग्रहाची विनंती आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी करू. त्याही पुढे जाऊन आज आपल्या एका डॉक्टरांनी सर्पदंशाचं एक ॲप त्या ठिकाणी सुरू केले, त्यांचं सुद्धा मी अतिशय मनापासून ही काळजी घेऊन डॉक्टर शिंगोटेंनी ते सुरू केले, त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.